मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि दीपा लोकांपर्यंत ते दूषित पाणी नेमकं कोणी पोहोचवलं असेल याविषयी बोलत असतात। दीपा अर्जुनला म्हणत असते की साहेब याच्या पाठीमागे जे कोणी असेल ना त्याला तुम्ही ताबडतोब ताब्यात घ्या आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो। त्यांचं बोलणं सुरू असतानाच गायतोंडे काही फाईल्स घेऊन त्या ठिकाणी येतात आणि दीपाला म्हणतात की अपर्णा मॅडम, लोकांची बऱ्याच दिवसांपासून अनेक कामं रखडलेली आहेत, तुम्ही आता आला आहात तर लवकरात लवकर या फाईल्सवर सह्या करा म्हणजे लोकांची कामं मार्गी लागतील। मात्र अर्जुन म्हणतो की नाही गायतोंडे, अप्पी आता लगेच या फाईल्सवर सही नाही करणार। आणि ते ऐकून दीपा पटकन म्हणते की अर्जुन मी सही करते। मात्र अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, तू इथे वेगळ्या कामासाठी आली आहेस ना, मग आपण आधी ते काम पूर्ण करूयात। आणि तो गायतोंडेंना त्या फाईल्स बाजूला ठेवायला सांगतो। पण त्यामुळे दीपा खूप घाबरते, तिला त्या जीजीने दिलेली धमकी आठवते। त्यानंतर अर्जुन काही कामानिमित्त बाहेर जातो आणि मग तीच संधी साधून दीपा पटकन त्या फाईल्स घेते आणि त्यामध्ये जीजीच्या ज्या 2 फाईल्स असतात त्यांच्यावर सही करते। मात्र मग त्यानंतर ती रडतच मनाशी अर्जुनची माफी मागते आणि म्हणते की साहेब, तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवला, मला माझ्या चिल्यापिल्यांसाठी हे काम करावंच लागलं, जमलं तर मला माफ करा। तर दुसरीकडे अपर्णाने तिच्या पायाला जे कुलूप लावलेलं असतं ते कुलूप तोडलेलं असतं आणि मग शेवटी तिची सुटका होते। मात्र त्याच वेळी तो फैजू त्या ठिकाणी येतो, परंतु अपर्णा त्याने तिला जेवणासाठी जे ताट दिलेलं असतं ते ताटच त्याच्या डोक्यामध्ये मारते, त्यामुळे तो गडबडून खाली पडतो। मात्र मग त्यानंतर तो अपर्णावर हल्ला करतो। मात्र अपर्णा तिच्याकडे जो खिळा असतो त्या खिळ्यानेच पुन्हा त्या फैजूवर हल्ला करते, परंतु तो देखील अपर्णाचा गळा दाबतो। मात्र अपर्णा काही माघार घेत नाही, ती जमेल तसा प्रतिकार करत असते, त्या खिळ्याने त्या फैजूवर वार करत असते आणि शेवटी तो खाली पडतो। पण अपर्णा तरीही त्याला सोडत नाही, ती त्याला पूर्णपणे जखमी करते, त्याच्या डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा ते ताट मारते आणि शेवटी तो बेशुद्ध पडतो आणि मग त्यानंतर अपर्णा लगेच तेथून बाहेर पडते। दुसरीकडे जीजी विचार करत म्हणत असतो की आता त्या फाईल्सवर सह्या होतील आणि उद्यापासून माझ्या सगळ्या कामांना सुरुवात होईल। त्यानंतर तो त्या फैजूला कॉल करतो, मात्र तो बेशुद्ध पडलेला असतो आणि फैजू कॉल रिसीव करत नाहीये हे बघून जीजी काळजीत पडतो। त्याला जाणवतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे। तो लगेच त्याच्या इतर माणसांना बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो की तुमच्यापैकी एक जण ज्या ठिकाणी त्या कलेक्टर बाईला बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणी जा आणि एक जण दीपाच्या गावी जा आणि तिच्या सगळ्या भावंडांना इथे घेऊन या आणि मग लगेच ते लोक कामाला सुरुवात करतात। दुसरीकडे घरी सगळेजण खूप आनंदात असतात, अपर्णाने कामाला सुरुवात केली आहे असं समजून त्यांनी गोडधोड खायला बनवलेलं असतं। त्यावेळी दीपक मात्र नेहमीप्रमाणे मोनाची मस्करी करत असतो, त्यामुळे ती रुसून बसते। बापू आणि कदम तिचीच बाजू घेतात आणि मग शेवटी दीपकला तिची माफी मागावी लागते आणि सगळेजण त्याच्यावर हसू लागतात। त्याच वेळी मग दीपा आणि अर्जुन घरी येतात। दीपाचा चेहरा पडलेलाच असतो, सगळेजण तिचं कौतुक करत म्हणत असतात की अपर्णा, आज आम्ही टीव्हीवर तुझ्या कामाची बातमी बघितली, तू खरंच खूप चांगलं काम केलं आहे। मात्र त्यावर ती काही उत्तर देत नाही आणि सरळ तिच्या खोलीत जाते। त्यामुळे सगळेजण काळजीनेच अर्जुनला काय झालं आहे हे विचारतात, तर अर्जुन म्हणत असतो की काही नाही, कामाचा खूप लोड होता आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, अप्पीची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे ती नाराज आहे। मात्र सगळेजण म्हणत असतात की नाही अर्जुन, हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय। तर अर्जुन म्हणतो की काही नाही, तिला लवकरात लवकर या प्रकरणाच्या मागे कोण आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, जोपर्यंत तो माणूस सापडत नाही तोपर्यंत ती आता अशीच राहील, तुम्ही काळजी करू नका। आणि त्यावर सगळेजण हो म्हणतात। दुसरीकडे दीपा मात्र खोलीत आल्यावर खूप रडत असते, आपण त्या जीजीच्या फाईलवर सही करायला नको होती असं तिला वाटत असतं। ती अपर्णाच्या फोटोकडे बघत तिची माफी मागत असते, तिला तिने केलेल्या चुकीचा खूप पश्चाताप होत असतो। ती म्हणत असते की अर्जुन सरांनी, या लोकांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि मी मात्र त्यांचा विश्वासघात केला। मी त्या माणसाच्या फाईल्सवर सही करायला नको होती, त्याने 10 माणसांचा जीव घेतलाय, मी खरंच खूप मोठी चूक करून बसले। आणि मग त्यानंतर ती लगेच तिच्या भावाला म्हणजे त्या राजाला कॉल करते। राजा तिला विचारत असतो की काय ग दीपे, कामं झाली ना आपली? तर ती रडतच त्याला सांगते की दादा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी त्या जीजीच्या फाईलवर सही केली। आणि ते ऐकून राजा तर खूपच खुश होतो, तो म्हणत असतो की अगं ही चूक नाही आहे, तू अगदी बरोबर काम केलं। पण दीपा म्हणत असते की अरे त्याने 10 माणसांचा जीव घेतलाय, आपण त्याला नाही मदत करायची। मात्र राजा म्हणतो की तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर, उगाच इमोशनल होऊ नको, आणि तो फोन ठेवून देतो। त्यामुळे दीपा रडत बसते। त्याच वेळी त्या जीजीची माणसं त्या ठिकाणी येतात। राजाला असं वाटतं की ती त्याच्यासाठी पैसेच घेऊन आली आहेत, त्यामुळे तो खूप खुश होतो। मात्र ती लोक
राजाला आणि दीपाच्या बाकीच्या भावंडांना तेथून घेऊन जातात. त्यामुळे राजा खूप घाबरतो. त्यांच्याकडे विनवणी करत म्हणत असतो की आम्ही तुमचं काम केलं आहे, पण तरीही ते लोक त्याचं काही ऐकत नाही. दुसरीकडे दीपा खूप रडत असते. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आता आपण पुन्हा माघारी फिरू शकत नाही याची तिला जाणीव झालेली असते आणि ती अपर्णाची पुन्हा पुन्हा माफी मागत असते. दुसरीकडे अपर्णा कशीबशी त्या गोडाऊनमधून बाहेर येते आणि मग त्यानंतर ती रस्त्याने चालत निघते. तिला तहान लागलेली असते म्हणून ती रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या 3 माणसांकडे मदत मागते. ती त्यांच्याकडे पाणी आहे का अशी विचारणा करते. ते लोक तिला पाणी देतात, मात्र ते हसतच तिच्याकडे पाहत असतात आणि मग ते तिला विचारतात की बाई काय झालं हे तुम्हाला. त्यावर अपर्णा सांगत असते की माझा अपघात झाला होता, मला प्लीज तुमचा मोबाईल द्या, मला घरी फोन करायचा आहे. मात्र ते लोक तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागू लागतात, तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे अपर्णा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण तितक्यात आर्याची गाडी त्या ठिकाणी येते आणि अपर्णा गाडीलाच धडकते. पोलिसांची गाडी आहे हे बघितल्यावर ते लोक तेथून पळून जातात. तर आर्या बाहेर उतरून बघते तर अपर्णाच तिच्या समोर उभी असते आणि अपर्णाला बघितल्यावर आर्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते. अपर्णा तिला रडतच म्हणत असते की आर्या बरं झालं तू मला भेटली, आपण पटकन त्या माणसाला ताब्यात घेऊयात. तर आर्या विचारते की मॅडम कोणाला ताब्यात घ्यायचं आहे आणि मला सांगा तुम्ही कुठे होता, तुमची अशी अवस्था कशी झाली. तर अपर्णा तिला सांगू लागते की मला त्या गोडाऊनमध्ये काही लोकांनी किडनॅप करून ठेवलं होतं, आपण ताबडतोब त्या ठिकाणी जाऊ आणि त्या माणसाला ताब्यात घेऊ. आणि मग आर्या अपर्णाला घेऊन त्या गोडाऊनकडे जाण्यासाठी निघते. जेव्हा त्या दोघीजणी त्या ठिकाणी येतात तेव्हा तो फैजू तिथेच पडलेला असतो. अपर्णा आर्याला सांगत असते की या माणसाला आपण ताब्यात घेऊ, पण तितक्यात त्या जिजीची बाकीची माणसं तेथे येतात आणि त्यामुळे या दोघीजणी पटकन त्या फैजूला उचलतात आणि त्याला बाजूला घेऊन जातात. त्यानंतर जेव्हा जिजीची बाकीची माणसं त्या ठिकाणी येतात तेव्हा त्या ठिकाणी कलेक्टर बाई नाही येत हे बघून ते घाबरतात आणि लगेच जिजीला कॉल करून ही गोष्ट सांगतात. जिजीसुद्धा खूप घाबरतो आणि त्या लोकांना म्हणतो की लगेच आजूबाजूला चौकशी करा आणि त्या ठिकाणी असलेले सगळे पुरावे मिटवून टाका. जर कोणी चौकशीसाठी आलंच तर त्यांना कळायला नको की आपण इथे कोणाला तरी बांधून ठेवलं होतं. आणि मग ते लोक लगेच कामाला सुरुवात करतात. तर इकडे हा जिजी खूपच घाबरलेला असतो. हातातोंडाशी आलेला घास आता निघून जातो की काय अशी त्याला भीती वाटत असते. तितक्यात मग त्याची काही माणसं राजाला आणि त्याच्या भावंडांना घेऊन येतात. तो राजा जिजीला सांगत असतो की दीपाने तुमच्या फाईलवर सही केली आहे, आम्हाला सोडा. पण जिजी म्हणत असतो की जोपर्यंत ती फाईल माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी असंच म्हणणार की तुझ्या बहिणीने त्याच्यावर सही केलेली नाही आहे आणि तोपर्यंत तुम्हाला इथेच राहावं लागेल. आणि ते ऐकून राजा घाबरतो. त्यानंतर तो जिजी दीपाला कॉल करतो आणि त्या फाईलबद्दल विचारतो. दीपा सांगते की मी सही केली आहे, तुमचा माणूस येऊन फाईल घेऊन जाईल. पण जिजी म्हणत असतो की माझा माणूस नाही तर तू ती फाईल माझ्या हातात आणून द्यायची. पण दीपा या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देते आणि त्यामुळे जिजी तिला सांगतो की तुझी सगळी भावंडं माझ्या ताब्यात आहे. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जर ती फाईल माझ्या हातात आली नाही तर मी त्या सगळ्यांना मारून टाकेल हे लक्षात ठेव. आणि ते ऐकून दीपा मोठ्याने त्याच्यावर ओरडते. मात्र त्यानंतर राजा तिला गायावाया करत म्हणतो की दीपे खरंच या लोकांनी आम्हाला पकडून ठेवलं आहे, तू काही करून त्यांच्यापर्यंत ती फाईल पोहोचव. आणि ते ऐकून दीपा तर खूपच घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आर्या अपर्णाला सुखरूपपणे तिच्या घरी घेऊन येते. अपर्णा तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. आर्या तिला म्हणत असते की मॅडम तुम्ही प्लीज आधी उपचार घ्या, व्यवस्थितपणे भऱ्या व्हा. अर्जुन आणि अमोल ठीक आहेत. मात्र मग तिला प्रश्न पडतो की जर इथे अपर्णा मॅडम आहेत तर अर्जुनसोबत तिथे नक्की कोण आहे. तर दुसरीकडे दीपाने अर्जुनला त्या जिजीच्या फाईल्सबद्दल आणि तिने त्याच्यावर केलेल्या सहीबद्दल सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.